तुमची जर स्किन सैल पडली असेल तर ती टाईट व्हावी, चेहऱ्यावरती जर वयाच्या आधीच सुरकुत्या येत असतील तर त्याचं प्रमाण कमी व्हावं म्हणून यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक सोपा बनाना फेस पॅक शेअर करणार आहे. आता मध्यंतरी ना स्किन जर सैल पडत असेल किंवा चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या यायला सुरुवात झाली असेल तर त्यासाठी कोणतं स्किन केअर रुटीन फॉलो करावं, म्हणजे अँटी एजिंग स्किन केअर रुटीन हे कसं असावं याबद्दल मी व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये मी बनाना फेस पॅक वापरा असं सांगितलं होतं. त्या व्हिडिओवरती तुमच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की माधवी बनाना फेस पॅक नेमका तयार कसा करायचा हे आम्हाला सांग. सो त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. तर मग केळाचा फेस पॅक नेमका तयार कसा करायचा हे लगेचच जाणून घेऊयात. तर फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला थोडंसं केळं घ्यायचं आहे. प्रेफरेबली पिकलेलं केळं घ्या आणि त्याची पेस्ट तुम्हाला तयार करून घ्यायची. तुम्ही हाताने त्याला मॅश करू शकता किंवा चमच्याची मदत, फोकची मदत तुम्ही घेऊ शकता. एकदम बारीक पेस्ट तयार करा किंवा मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही त्याला बारीक करू शकता. आता यामध्ये तुम्हाला 1 चमचा मध मिक्स करायचा आहे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करायचा आहे. लिंबाचा रस जर तुम्हाला सूट होत नसेल तर त्याला तुम्ही स्किप करा. जर तुम्हाला सूट होत असेल तर वापरा. आता यामध्ये तुम्हाला थोडंसं दही मिक्स करायचं आहे. दही हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर दही वापरायचं असेल, तुमची जर स्किन ड्राय असेल, थोडंसं मॉइश्चराइज तुम्हाला स्किनला करायचं असेल, तसं तर केळामुळे आणि मधामुळे तुमची स्किन मॉइश्चराइज होणारच आहे. पण एक्स्ट्रा मॉइश्चरायझेशन जर तुम्हाला हवं असेल, तर तुम्ही दही नक्कीच वापरू शकता. तर यामध्ये थोडंसं दहीसुद्धा वापरू शकता. अर्ध्या चमच्याहूनही कमी दही तुम्ही वापरू शकता. आता व्यवस्थित सगळ्या पदार्थांना मिक्स करून छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्याला वापरायची आहे. चेहऱ्याला पेस्ट लावायची आहे. 15 मिनिटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग 15 मिनिटांनी तुमची स्किन जी आहे ती तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायची आहे. खूप चांगल्या पद्धतीने हा फेस पॅक काम करतो. एक तर तुमची स्किन अतिशय ग्लोईंग होऊन जाते. सोबतच चेहऱ्यावरती छान असा ब्राईटनेस दिसून येतो. तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग असेल तर टॅनिंग निघून जातं. चेहरा अगदी मऊसूत होतो आणि हळू तुमची स्किन टाईट व्हायला लागते. म्हणजे पहिल्या वापरातच तुम्हाला थोडीशी ती जी टाईटनिंग आहे ती जाणवते आणि मग हळू चेहऱ्यावरती तो जो टाईटनेस आहे तो यायला लागतो. आणि हा जो फेस पॅक आहे तो तुम्हाला आठवड्यातून 2 वेळेला वापरायचा आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर आठवड्यातून 3दा सुद्धा तुम्ही वापरू शकता. नियमितपणे हा फेस पॅक तुम्ही वापरा. कुठल्या ओकेजनला तुम्ही जर जाणार असाल, कुठल्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार असाल आणि तुम्हाला इन्स्टंट ग्लो जर चेहऱ्यावरती हवा असेल, तरीसुद्धा हा फेस पॅक वापरू शकता. फक्त जर तुम्ही लिंबाचा रस वापरताय तर दिवसा फेस पॅक वापरून लगेचच बाहेर जाऊ नका. आदल्या दिवशी रात्री तो फेस पॅक वापरा आणि जर तुम्हाला समजा कुठलं लग्न अटेंड करायचंय किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जायचंय आणि रात्री फेस पॅक लावणं राहून गेलं आणि मेकअप करण्याच्या आधी जर तुम्ही हा फेस पॅक लावणार असाल तर लिंबू वापरू नका. लिंबू स्किप करा आणि बाकीचे पदार्थ वापरून फेस पॅक वापरा. तुम्हाला छान इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती नक्कीच मिळेल. माझी मम्मी स्वतः हा फेस पॅक रेग्युलर बेसिसवरती वापरते. मी हा फेस पॅक एवढा वापरत नाही, पण माझी मम्मी रेग्युलर बेसिसवरती वापरते आणि तिचा हा पर्सनल फेव्हरेट आहे आणि तिला खूप चांगले रिझल्ट याने नेहमी मिळतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच हा फेस पॅक वापरू शकता आणि त्याचे रिझल्ट कसे मिळतायत तुम्हाला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो येस, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी.